प्राण सामान्य व्यक्तीच्या बाबतीत त्याला कशाची इच्छा असते, तर त्याला सुख, मौज, मजा, यश, भावभावनांचे कल्लोळ, इच्छा, वासना हे सगळं हवंसं वाटत असतं. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये त्या गोष्टी मिळाल्या त्या व्यक्तीला की मग तो प्राण खुशीत असतो. तोच प्राण जर असमाधानी असेल तर तो प्रगतीमध्ये भला मोठा अडथळा ठरू शकतो. कोणत्या घटकांमुळे प्राण अडथळा निर्माण करतो बघा. तर पहिलं महत्वाचं म्हणजे डिझायर्स आणि ॲम्बिशन्स. या प्राणामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या लहान मोठ्या इच्छा, वासना, आकांक्षा आपल्यामध्ये भरलेल्या असतात. बरेचदा आपल्याला त्याची जाणीव सुद्धा नसते. समोर तशा प्रकारची एखादी वस्तू आली की मग आपल्याला कळतं की अरे माझ्यामध्ये ही पण इच्छा आहे, ही पण इच्छा आहे. आणि या इच्छा, वासना, आकांक्षा व्यक्तीला सर्व बाजूंनी स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मग व्यक्तीचा जो उद्दिष्टाच्या दिशेने प्रवास चाललेला असतो त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेने प्राण आणि त्याच्या इच्छा, वासना त्याला खेचत राहतात. मग त्याच्यामध्ये द्वंद्व होतं की मला आत्ता अभ्यास करायचा आहे खरं तर, पण त्याच वेळेला तो प्राण प्रलोभन दाखवतोय की नाही सिनेमाला जाऊया. आता ह्या दोघांमध्ये जो संघर्ष होतो त्या संघर्षामध्ये त्या व्यक्तीची आंतरिक ताकद हळूहळू कमी होत जाते. कारण त्या संघर्षातच ती शक्ती खर्च होत जाते आणि मग ती शक्ती जी उद्दिष्ट पूर्तीच्या दिशेने लागली असती ती सगळी ऊर्जा विरुद्ध दिशेने किंवा या संघर्षामध्ये खर्ची पडते.